यूट्यूबने कॉपीराईट स्ट्राईक मारून माझे 4 व्हिडिओज डिलीट केले. पण माझा एक सोप्पा प्रश्न आहे, माझ्यातला क्रिकेट फॅन कसा डिलीट करणार? क्रिकभाऊ मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नुकताच मी 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला होता. पण लगेचच तो जो आनंद आहे, या 4 व्हिडिओज ज्या माझ्या कॉपीराईट स्ट्राईकमुळे डिलीट केल्या गेल्यात यूट्यूबनी, तो दुःखामध्ये कन्वर्ट झाला. नक्की विषय काय झाला? माझा चॅनल आता बंद होणार आहे का? मी काय चुका केल्यात आणि त्यातून तुम्ही काय शिकू शकता? आणि क्रिकभाऊ मराठीवरचा माझा पूर्ण प्रवास मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक कॉपीराईट स्ट्राईक, मग तो यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो, पूर्ण तुमच्या सोशल मीडियाच्या प्रेझेन्सवरतीच कसं एक क्वेश्चन मार्क आणू शकते आणि याच्यातून नक्की बाहेर कसं पडायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की राहा माझ्यासोबत. तर गोष्ट गेल्या वर्षीची आहे. फेब्रुवारी महिन्यात मी माझा हा क्रिकभाऊ मराठी यूट्यूब चॅनल सुरू केला होता. जवळजवळ वर्षभर या चॅनलवरती 100 सबस्क्रायबर्ससुद्धा नव्हते आणि त्याचं कारण होतं इनकन्सिस्टन्सी. मी स्वतः एक व्हिडिओ एडिटर आहे, मी जॉब करतो आणि जसं जसं वेळ भेटेल तसं तसं यूट्यूब करत असतो. ज्या कन्सिस्टन्सीने गोष्टी झाल्या पाहिजेत त्या होत नव्हत्या. यूट्यूब खास करून हा असा एक माध्यम आहे जिथे कन्सिस्टन्सी खरंच मॅटर करते. भरपूर लोक याच्या विरोधात बोलतील, पण माझा जो अनुभव आहे तो असाच आहे की कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते, जी माझ्या चॅनलमध्ये नव्हती. पण जानेवारी 2024 पासून गोष्टी बदलायला लागल्या. मी खूप जास्त लक्ष देऊ लागलो या क्रिकभाऊ मराठी या चॅनलवरती. भरपूर वेळ घालवला, रात्रभर जागून व्हिडिओज बनवल्यात. मागचे 3-4 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, कन्सिस्टंटली मी क्रिकभाऊ मराठीवरती काम करतोय आणि त्याचं फळ मला जे भेटलं ते मार्चपासून तुम्ही या ग्राफमध्ये बघू शकता. जो काही माझ्या चॅनलचा ग्राफ एकदम वरती गेला, ते व्ह्यूज असतील, सबस्क्रायबर्स असतील, जे काही माझं मागच्या 4 महिन्यांचं जे कष्ट आहे त्याचे फळ भेटते. पण ते इतकं सोपं नव्हतं, कारण का स्क्रिप्टसुद्धा मी लिहितो, शूट, एडिट, यूट्यूबवरती अपलोड करणं हे सगळं मी एकटा करतो. ब्रेकडाऊन्स होतात कधी कधी, अरे यार मी का करतोय, व्ह्यूज येत नाही आहेत, सबस्क्रायबर्स नाही आहेत, हे करून नक्की फायदा आहे का, काय होणार तरी आहे का, असे भरपूर प्रश्न तुम्हाला येत असतात. जेव्हा तुम्हाला अपेक्षित असतं तेवढं व्ह्यूज नाही आहेत, तुम्हाला तेवढं सबस्क्रायबर्स नाही मिळत, तेवढं इंटरॅक्शन नाही होत तुमचं सोशल मीडियावरती. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही करत राहा. तुम्हाला जर विश्वास आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी करताय तर तुम्ही करत राहा. एक ना एक कॉन्टेंट असा असेल, एक ना एक शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ असा असेल जो चालेल. तो बोलतात ना, एक पुश लागतो, तो पुश मिळेल आणि मग तुमचं चॅनल कधी थांबणार नाही. माझे चॅनल्स वाढू लागले, 500 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार झाला, 600, 700, 800 पर्यंत पोचलो. मग नंतर आला एक डिप, असा डिप जिथे 15-20 दिवस जे होते मी कॉन्टेंट टाकतोय, चांगलं कॉन्टेंट टाकतोय, लॉंग व्हिडिओज टाकतोय, शॉर्ट फॉर्मॅटचे व्हिडिओज टाकतोय, पण सबस्क्रायबर्स वाढत नव्हते, व्ह्यूज पाहिजे तसे येत नव्हते. 800 पासून 900 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करण्यासाठी मला जवळजवळ 15 ते 20 दिवस लागले. जो 100 पासून 500, 600, 700 मी जवळजवळ 1-2 हफ्त्यामध्ये जे केलं आहे, ते पुढचे 15-20 दिवस मला 100 सबस्क्रायबर्ससुद्धा नाही आलेले, व्ह्यूजसुद्धा तेवढे नव्हते. पण तोही काळ निघून गेला. 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा मी पार केला आणि जो आनंद होता, कारण का क्रिकभाऊ मराठी हा चॅनल माझा खूप जवळचा चॅनल आहे. माझा दुसरा चॅनलसुद्धा आहे या अगोदर क्रिकेट रिलेटेडच, या क्रिकभाऊ मराठीच्या अगोदर सुरू केलेला, तो आहे क्रिकभाऊ. त्यावरती मी इंग्लिश कॉन्टेंट टाकतो आणि स्टेटस व्हिडिओज जे आपले क्रिकेटचे असतात तशा टाईपचं कॉन्टेंट टाकतो आणि जवळजवळ 2000 सबस्क्रायबर्सच्या जवळ तो चॅनल पोहोचलेला आहे. पण क्रिकभाऊ मराठी हा खूप मनाच्या जवळचा चॅनल आहे, कारण का हा मराठीचा चॅनल आहे. क्रिकेटबद्दलची माहिती मराठी माध्यमातून सांगणं ही खूप आपुलकीची गोष्ट वाटते. मराठी माणसांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात, जे की माझा पहिलेपासून जो उद्देश होता या चॅनलच्या माध्यमातून तो पूर्ण होतोय. हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, हे खूप खास आहे. एवढंच नाही तर इंस्टाग्रामवरती सुद्धा माझं खूप चांगलं चालू होतं. मागचे काही रील्स ज्या होत्या माझ्या, त्या 5 लाख, 3 लाख, 2.5 लाख असे नंबर्स मी कधीच माझ्या इंस्टाग्रामवरती बघितले नव्हते. ते सुद्धा सगळं काही चांगलं चालू होतं. पण ते म्हणतात ना, हे सोशल मीडिया आहे, एका झटक्यामध्ये तुमचा प्रेझेन्स आहे ना संपू शकतो. 3-3:30 काहीतरी वाजले असतील, कारण का मी तेच शॉर्ट्स एडिट करत होतो माझ्या चॅनलसाठी आणि मेल आला मला एक यूट्यूबचा आणि तिथे लिहिलं होतं की तुमच्या चॅनलवरती एक कॉपीराईट स्ट्राईक आली आहे
तुमचे 4 व्हिडिओज परमनेंटली डिलीट केले गेलेत यूट्यूबवरून. त्या 4 व्हिडिओजपैकी 4 जे शॉर्ट्स होते त्याच्यापैकी क्रिकभाऊ मराठी या चॅनलवरचा सर्वात जास्त व्ह्यूज असणारा एक शॉर्ट होता. रोहित शर्माचा जो एक शानागिरीवाला जो शॉट होता तो कदाचित तुम्ही बघितलाही असेल. त्याच्यावरती जवळजवळ 4-4.25 लाख व्ह्यूज होते आणि तो टेकडाऊन केला गेला होता, डिलीट केला गेला होता कॉपीराईट स्ट्राईकमुळे. हे 4 शॉर्ट्स मिळून जवळजवळ माझ्या चॅनलचे जवळजवळ 6-6.5 लाख व्ह्यूज होत होते आणि ते सगळे एका झटक्यात यूट्यूबने डिलीट केले. बरं, कॉपीराईट स्ट्राईक झाल्यानंतर तुम्ही करू काय शकता? तुम्ही एक काउंटर नोटिफिकेशन देऊ शकता यूट्यूबला की बाबा तुम्ही जो व्हिडिओ डिलीट केला आहे कॉपीराईटच्या इश्यूमुळे, कॉपीराईटच्या क्लेममुळे, तो तुम्ही पुन्हा एकदा त्यावरती विचार करा. आणि त्यासाठी ना जवळजवळ 10 US वर्किंग डेज लागतात. पण मुद्दा हा आहे की मला कॉपीराईट स्ट्राईक लागली कशामुळे, मी नक्की चूक काय केली. तर हे जे मी व्हिडिओज बोललो की रोहित शर्मा शानागिरीवाला जो व्हिडिओ होता किंवा आवेश खान कॉन्ट्रोवर्सीवाला जो शॉर्ट्स होता, त्याच्यामध्ये मी क्लिप्स वापरलेत जे रेकॉर्डेड क्लिप्स होते. म्हणजे लाईव्ह मॅच जी चालू आहे, समजा ब्रॉडकास्टर, समजा आपण जिओ हॉटस्टारवरती बघतोय, ठीक आहे, मी टी व्हीवरती जिओ हॉटस्टारवरती मॅच लाईव्ह बघतोय किंवा हायलाईट्स बघतोय, त्या हायलाईट्स चालू असताना जे काही रिप्लेस असतात, ठीक आहे, त्याचं मी माझ्या मोबाईलवरती ते शूट केलेत काही क्लिप्स आणि त्या रेफरन्स म्हणून मी माझ्या या यूट्यूब शॉर्ट्समध्ये वापरले होते की जिथे हाफ स्क्रीनवरती तो जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो आहे आणि हाफ स्क्रीनवरती मी आहे, माझा चेहरा आहे, मी जे काही आहे त्या इन्सिडेंटबद्दल ते जे काही मी एक्सप्लेन करतोय. तर असं कुठेच नाही आहे की तो पूर्ण व्हिडिओ मी मस्त असा रेकॉर्ड केला तसाच्या तसा मी यूट्यूबवरती टाकून दिला आणि मला लाखोमध्ये व्ह्यूज आले, असं नव्हतं. मी त्या गोष्टीबद्दल सांगत होतो, त्या इन्सिडेंटबद्दल सांगत होतो. मला कुठेतरी हे थोडंसं अनफेअर वाटतं, कारण का हो ऑफकोर्स तुमचे जे काही ब्रॉडकास्टर्स आहेत किंवा BCCI असेल, IPL असेल, राईट्स त्यांचे आहेत, नो डाऊट त्यांचे राईट्स आहेत. पण कुठेतरी मला असं वाटतं की मी तो व्हिडिओ जसाचा तसा आहे तसा उचलून तर नाही टाकला. मी त्याच्याबद्दल माझे इनपुट्स दिलेत. मी माझा ओरिजिनल जो काही कॉन्टेंट आहे तो मी त्याच्यामध्ये टाकला आणि मग तुमचं कुठेतरी एक रेफरन्ससाठी जर मी व्हिडिओ यूज करतो आहे तर ते किती फेअर आहे. आणि याबद्दल मी माझ्या काही फ्रेंड्सला जे यूट्यूब बऱ्याच वर्षापासून करत आहेत, माझे काही जाणकार आहेत ज्यांना यूट्यूबची खूप चांगली माहिती आहे, आणि त्यातून एक गोष्ट समजली की जेव्हा यूट्यूबवरती एक कॉपीराईट स्ट्राईक येतो ना, तो काढणं खूप कठीण असतं. आणि मुळात यूट्यूब जेव्हा कॉपीराईट स्ट्राईक देतो तो जो क्लेम करतो, कॉपीराईट ज्यांनी क्लेम केलेला असतो त्याच्या साईडनी खूप जास्त झुकता माप असतो यूट्यूबचा. मग तो क्लेम निघणं खूप कठीण असतं. ते जे काही जाणकार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही याच्यावरती सोल्युशन्स काय करू शकता, तुम्ही जर काय क्लिप्स वापरले तर तुम्ही काय करू शकता. तर तुम्हाला काही गोष्टी माहितीच असतील की तुम्ही तिथे एक सोर्स किंवा कर्टसी म्हणून लिहू शकता. समजा आता ब्रॉडकास्टर्स आहेत आपले, जिओ हॉटस्टार आहेत आणि IPL असेल, BCCI असेल, तर तुम्ही ते क्लिप जिथे यूज करताय तिथे कर्टसी BCCI किंवा IPL किंवा जिओ हॉटस्टार असं लिहू शकता. दुसरं तुम्ही असं करू शकता की एकदम छोट्या छोट्या पॅचेसमध्ये ते एक व्हिडिओज वापरा. मेजरली तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट जो आहे तो असेल, पण छोट्या छोट्या पॅचेसमध्ये जिथे कुठे रेफरन्स दाखवायचे तिथे तुम्ही दाखवू शकता तो, आणि तो एक सोल्युशन असू शकतो. तिसरा आहे बेस्ट सोल्युशन की असे काहीच क्लिप्स वापरू नका जिथे कॉपीराईटचा इश्यू येईल. तर हेच सगळं होतं. मला या व्हिडिओमध्ये माझं छोटंसं मनोगत व्यक्त करायचं होतं तुमच्यासोबत. क्रिकभाऊ मराठीला मागच्या 2-3 महिन्यामध्ये जो काही चांगला सपोर्ट मिळतो आहे, जो तुम्ही जे काही प्रेक्षक आहात, व्ह्यूअर्स आहात, त्यांचा जो काही पाठिंबा मिळतो आहे तो असाच चालू द्या. असेच मराठी माणसांपर्यंत पोहोचणं, मराठी क्रिकेट फॅन्स जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा आवडता खेळ क्रिकेट याच्याबद्दल भाष्य करणं, माहिती देणं, गोष्टी सांगणं, हाच एकमेव क्रिकभाऊ मराठीचा उद्देश आहे आणि मी तो पुढे चालू ठेवणारच आहे. हे कॉपीराईट स्ट्राईक सारखे प्रसंग येऊ शकतात. एक कॉपीराईट स्ट्राईक आली आहे, पुढच्या 90 दिवसांमध्ये जर मला अजून 2 कॉपीराईट स्ट्राईक आल्या तर कदाचित हा चॅनल पूर्णपणे कायमचा डिलीट होऊ शकतो. पण तसं काही होणार नाही याची खात्री मी घेईल. माझं एफर्ट्स घेणं थांबणार नाही आहे, व्हिडिओज बनवणं थांबणार नाही आहे. मी जेवढं कन्सिस्टंटली या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करू शकतो तेवढं मी करायला पूर्णपणे प्रयत्न करेल.
आणि एक गोष्ट तर नक्की जाणीव झाली असेल की सोशल मीडियावरती तुमचं जे काही प्रेझेन्स आहे, तुमचा जो काही एक्झिस्टन्स आहे, तो किती फ्रजाईल आहे किंवा किती नाजूक आहे, की एक सडनली असं काही गोष्ट असू शकते, कॉपीराईट स्ट्राईक असेल किंवा एखादा तुम्ही शब्द चुकीचा वापरला, एखादं वाक्य तुमचं चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं आणि बूम, तुमचं पूर्ण जे काही सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, एक्झिस्टन्स आहे, तो धोक्यात येतो. तर या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.